स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठणे नगरीच्या आराध्य दैवता ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता आणि श्री भैरवनाथ महाराज पालखी सोहळा 2024। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। सालाबाद प्रमाणे यावर्षी नागोठणे गावची जागृत श्री जोगेश्वरी माता पालखी सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होतोय। नागोठणे तसे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी असून ऐतिहासिक महत्त्व असलेले नैसर्गिक सौंदर्याने नटलेले नगर आहे। शहराजवळ असलेले अष्टविनायक मंदिरांपैकी एक श्री बल्लाळेश्वर मंदिर, मुरुडचा महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग सागरी किल्ला, अलिबाग समुद्र किल्ला आणि कुलाबा किल्ला अशा सर्वच ठिकाणी जाण्यासाठी नागोठणे हे मध्यवर्ती ठिकाण आहे। अशा या ऐतिहासिक नगरीमध्ये गावदेवीचा पालखी सोहळा म्हणजे भाविकांसाठी मोठा भक्तीचा सण असतो। आदल्या दिवशी नागोठणे गावातील ग्रामस्थ, गावचे पाटील सर्वच मिळून हनुमान जयंतीच्या दिवशी देवीला मानपान देतात। याची सुरुवात जोगेश्वरी माता मंदिरापासून सुरू होते। तेथून दस्तुरी नाक्यावर घाग परिवाराचे कुलदैवत आणि नागोठणे गावची वेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बापदेव महाराज मंदिरात बोकडाचा बळी देऊन पुढे जातात। त्यानंतर नागोठणे एसटी स्टँड, तेथून कोळीवाडा मार्गे रमाईनगर ते अंगारहाळी अशा प्रकारे संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून वाईट शक्तींना तृप्त करून गावाबाहेरच राहा अशी मागणी केली जाते आणि श्री जोगेश्वरी मातेला संपूर्ण गावची सुरक्षा करण्याची विनवणी केली जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मंदिर ट्रस्टी आणि उत्सव कमिटी तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून पालखी निघते। संपूर्ण गावात गल्ली गल्लीतून सोसायट्यांमध्ये पालखीच्या रांगोळ्या काढून मनोभावे पूजा केली जाते। साखरमान या उत्सवासाठी खास सुट्टी घेऊन गावाला येतात। सगळीकडे आनंद पसरलेला असतो। जोगेश्वरी माता ही 3 तळ्यांच्या सानिध्यात वसलेली असल्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक आणि निसर्गरम्य महत्त्व प्राप्त झाले। परिसरातील शांत वातावरण आणि तळ्यांमधील पाण्याचं सौंदर्य यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो। पालखी सोहळ्याच्या दिवशी मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी उसळते। देवीची विधिवत पूजा अर्चा करून पालखी सजवली जाते। ढोल ताशांच्या गजरात जयघोष करत पालखीची मिरवणूक काढण्यात येते। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले महिला, पुरुष तसेच तरुणांचा उत्साह या सोहळ्याला अधिक रंगत आणतो। या सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे 3 तळ्यांच्या परिसरातून निघणारी पालखी, जी संपूर्ण गावातून प्रदक्षिणा घालत पुन्हा मंदिरात येते। भाविक मार्गावर फुलांची उधळण करत देवीचं स्वागत करतात। ठिकठिकाणी प्रसादाचंही वाटप केलं जातं। नागोठणे येथील हा पालखी सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावाच्या एकात्मतेचा आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो। या सोहळ्यामुळे गावाला एक वेगळी ओळख मिळाली असून दरवर्षी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात। सलग 3 दिवस संपूर्ण नागोठणे गावातून पालखी फिरते। अशी आख्यायिका सांगितली जाते की या पालखीतून माता जोगेश्वरी भैरवनाथ बरोबर गाव प्रदक्षिणा करते आणि भक्तांच्या पाठीशी राहते।